अर्थशास्त्रामध्ये जर तुम्हाला 100 पैकी 95 पेक्षा जास्त मार्क घ्यायचा असेल तर हा एक चॅप्टर अतिशय टर्निंग पॉइंट ठरतो, ज्याचं नाव आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार. मागच्या 4 ते 5 व्हिडिओ पासून आपण हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण असंघटित क्षेत्र, संघटित क्षेत्र, रिझर्व्ह बँका, व्यापारी बँका ह्याच्याबद्दल व्यवस्थित डिस्कशन केलं. बघणं जर ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ झालं नसेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की अगोदरचे व्हिडिओ प्लीज व्यवस्थित पाहून घ्या, तरच या व्हिडिओमध्ये जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. तरी शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून टाकतो की भारतातील नाणे बाजार, आणखी आपण भांडवल बाजार कॅपिटल मार्केट स्टार्ट नाही केलं. नाणे बाजार म्हणजेच काय की तुम्हाला एखाद्या व्यावसायिकाला भारतामध्ये जर व्यवसाय करायसाठी पैसे पाहिजे असतील किंवा कोणतेही कार्य करण्यासाठी पैसे पाहिजे असतील तर त्याला ते पैसे कुठून मिळतात. सर्वात पहिले असते संघटित क्षेत्र. असे क्षेत्र ज्याच्यावर सरकारचं नियंत्रण असते. असे क्षेत्र ज्याच्यामध्ये व्याजाच्या दरावर सरकारचं नियंत्रण असते. सर्व कामकाज एकदम व्यवस्थित शासकीय नियमानुसार होत असतात, त्याला संघटित क्षेत्र म्हणतात. जसं की भारतामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक चलन छपाईचं काम करते. पैसे छापून रिझर्व्ह बँक जे आहे ते व्यापारी बँकांना देते. व्यापारी बँक जे आहे ते तुमच्या आमच्या सर्वांचं व्यापारी बँकेमध्ये चालू खाते असतात, बचत खाते असतात. व्यापारी बँका आपले अनेक वित्तीय गरजा पूर्ण करत असतात. त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपल्याला टॉपिक डिस्कस करायचे आहेत ते आहेत सहकारी बँका, कोऑपरेटिव्ह बँक्स, त्याच्यानंतर विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, अँड त्याच्यानंतर शेवटचं टॉपिक जे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे, भारतीय सवलत व वित्तीय ग्रह, राईट, डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया. असे हे 3 टॉपिक्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत. व्यवस्थित समजून घ्या. संघटित क्षेत्र म्हणजे जिथून तुम्हाला पैसे प्राप्त होतात, ज्या क्षेत्रावर सरकारचं देखरेख वगैरे असतं. असंघटित म्हणजेच काय, लोकल गावामध्ये फायनान्स असतात. गावामध्ये एकाने एक सावकार व्यक्ती असतो, ज्याच्याजवळ पैसे असतात, तो व्याजीभट्टी करत असतो, जो तुम्हाला दरमहा 3 रुपये शेकडा, 4 रुपये शेकडावर पैसे देत असतो. फरक एवढंच आहे की जेव्हा तुम्ही संघटित क्षेत्राकडे जाता, तुमच्याजवळ डॉक्युमेंट असले पाहिजे, तुमच्यावर सर्व गोष्टी कागदपत्र व्यवस्थित असले पाहिजेत, तर तुम्हाला संघटित क्षेत्राकडून कर्ज, पैसे मिळत असतात. बट असंघटित क्षेत्रामध्ये अशा कोणत्या कागदपत्राची गरज नसते, ओळखीने पैसे भेटत असतात. त्याच्यामुळे कुठं ना कुठं आज सुद्धा मॅक्सिमम लोक जे आहेत ते पैशासाठी असंघटित क्षेत्राकडे वळतात. त्याच्यापेक्षा सर्वात जास्त महत्वाचं आहे की संघटित क्षेत्राकडून जेव्हा तुम्ही पैसे घेत असता तर कुठं ना कुठं सरकारला माहित होत असतं की बाबा तुम्ही कर्ज घेतलेला आहे. बट असंघटित क्षेत्राकडून जेव्हा पैसे घेत असतात ते नंबर 2 मध्ये येतात. त्याचं कुठे हिसाब किताब नसतं. पैसे आले, तुम्ही पैसे घेऊन काम केलात, नफा कमवला, ज्याच्याकडून पैसे घेतले त्याला व्याजासकट परत केलात, सरकारच्या कानोकान काहीच खबर नाही. त्यामुळं आज सुद्धा कुठं ना कुठं बॅक एंडला, फ्रंट एंडला सगळे दाखवतात वा 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 संघटित क्षेत्र किती चांगलं आहे, बट बॅक एंडला सुद्धा आज पॉप्युलर जे आहे ते असंघटित क्षेत्र आहे. याच्याबद्दल आपण डिस्कस पुढच्या क्लासमध्ये करू. या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित फोकस करूयात की संघटित क्षेत्रामध्ये रिझर्व्ह बँक ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे, व्यापारी बँक झालेला आहे. आता आपण प्रॉपर अभ्यास करूयात की सहकारी बँक म्हणजे काय, हे कशा पद्धतीने काम करतात, आणि विकास वित्तीय संस्थांचा हेतू काय असतो, ते कोणाला कर्ज देतात, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करूयात. सर्व विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे की पेज नंबर 84 ओपन करायचा आहे, ज्याच्यामध्ये सर्वात पहिलं सांगण्यात आलेलं आहे सहकारी बँक. ओके, आता बघा, व्यापारी बँक जे असतात ते अनेक ठिकाणी असतात. तालुक्याच्या ठिकाणी असतात, जिल्ह्याच्या ठिकाणी असतात, महानगरामध्ये, राजधानीच्या ठिकाणी असतात. बट भारतातल्या शेवटच्या टोकाला जर एकदम बॅक एंडला, जर एकदम शेवटचा जो अंतिम दुवा आहे तिथं पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर कुठं ना कुठं व्यापारी बँकांच्या मर्यादा येतात. व्यापारी बँक पोहोचू शकत नाहीत, टाइम लागेल त्यांना. म्हणून सहकारी बँकांची स्थापना करण्यात आली. सहकारी बँक नावाची कन्सेप्ट जी आहे, कमर्शियल कोऑपरेटिव्ह बँक्स नावाची एक संस्था उदयास आली. ओके, आता नीट बघा इथं काय सांगण्यात आलेलं आहे. 1904 च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये सहकारी बँका अस्तित्वात आल्या. 1904. आता नीट लक्षात घ्या की प्रत्येक बँकांना रिझर्व्ह बँकेला बँकिंग नियमन ऍक्ट लागू होतो, तसंच सहकारी जे बँक आहेत त्यांना 1904 च्या सहकारी पतसंस्था कायद्यान्वये सहकारी बँका अस्तित्वात आल्या. सहकारी बँका स्थानिक लोकसंख्यांच्या
कर्जाची गरज भागून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. म्हणजे जे काम व्यापारी बँक करायली तेच काम सहकारी बँक सुद्धा करत असते. दोन्हीमध्ये फरक नाही. फरक फक्त एवढंच आहे की व्यापारी बँक जे आहे ते पैसे देत असताना मोठ्या मोठ्या सावकारांना वगैरे देते. तुमचं कुठं ना कुठं असं दबदबा वगैरे असला पाहिजे किंवा तुमच्याजवळ पुरेसे डॉक्युमेंट वगैरे असले पाहिजे, राईट. बट असे काही लोक असतात ज्यांच्याकडे काही डॉक्युमेंट वगैरे नसतात. असे काही लोक असतात ज्यांना एकदम कमी पैसे, कमी कर्ज पाहिजे असतं, अल्प मुदतीचं कर्ज पाहिजे असतं, खूप कमी पैसे लागत असतात. अशा वेळेस जे आहे सहकारी बँक काम करत असते. इथं हा शब्द व्यवस्थित लक्षात घ्या. काय सांगण्यात आलेला आहे? सहकारी बँक स्थानिक लोकसंख्येच्या, स्थानिक म्हणजे आपल्या आजूबाजूचे, तालुकास्तरीय, खेडेगाव पातळीवर, ओके, कर्जांची गरज भागून व्यापारी बँकांच्या प्रयत्नांना पूरक ठरतात. व्यापारी बँक जे काम करेल तेच बँक हे करत असतात. या अल्प व मध्यम उत्पन्न गटातील बँकिंग गरजा पूर्ण करतात. ह्या सहकारी बँका अशा लोकांना कर्ज देत असतात ज्यांचं उत्पन्न कमी आहे, अल्प आहे, ज्यांचं उत्पन्न मध्यम आहे. आता सपोज एखाद्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 20 करोड आहे, 30 करोड आहे. अशा वेळेस स्वतः व्यापारी बँका त्यांच्या मदतीला धावून येतात. बोला सरकार काय करू म्हणत असत. बट असं एखादा एक व्यक्ती आहे, कामगार व्यक्ती आहे, जे की एका दुकानामध्ये 5,000 वर, 10,000 वर, 15,000च्या पगारीवर काम करायला आहे आणि सगळे केल्यानंतर महिन्याला त्याच्या हातामध्ये शेवटी 2,000 2,500 असतात. ह्याला अल्प उत्पन्न गटातील म्हणतात. अशा व्यक्तींची गरजा कोण करत असतात? सहकारी बँका करत असतात. ग्रामीण सहकारी पत क्षेत्रात प्राथमिक सहकारी पत संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका या संस्थांचा समावेश होतो. आता इथं थोडक्यात काय सांगण्यात आलेलं आहे बघा, की हे जे सहकारी बँका आहेत हे कशा पद्धतीने काम करत असतात. आपण काय डिस्कस केला होता की व्यापारी बँका च्या प्रयत्नांना पूरक सहकारी बँका ठरतात. याचा अर्थ जे काम व्यापारी बँक करायली तेच काम सहकारी बँक करते. फरक एवढाच आहे की व्यापारी बँक जास्त उत्पन्न गटातील लोकांसोबत जास्तीत जास्त व्यवहार करत असते. बट सहकारी बँक जे आहे अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटातील लोकांसोबत व्यवहार करत असते. आता सहकारी बँकेची जी रचना आहे हे 3 प्रकारात आहे. बघा, सर्वात पहिला राज्य पातळीवर राज्य सहकारी बँक असतात. हे सर्वात उच्च असतात. हे राज्य स्तरावर काम करत असतात. राज्य स्तरावर जे मोठे मोठे उद्योग असतात, राज्य स्तरावर जे मोठे मोठे व्यापारी लोक असतात यांना मदत करत असतात. जिल्हा पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी किंवा सहकारी बँक किंवा ग्रामीण नागरी बँक असतात. प्रत्येक आपल्या आजूबाजूला बघा, आता आमच्या देगलूर शहरामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. हे एक प्रकारचं सहकारी बँकेचं एक्झाम्पल आहे जे जिल्हा स्तरावर काम करतात. आणि प्राथमिक स्तर म्हणजे एकदम ग्राउंड लेवलला जिथं प्राथमिक सहकारी बँका असतात. म्हणजे तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल तर सर्वात पहिला तुमच्या जवळ ऑप्शन आहे. वापस आपण त्या आकृतीमध्ये जाऊयात. कुठं? संघटित क्षेत्राचा सर्वात पहिला. आता तुम्हाला जर पैसे पाहिजे असेल, नंबर फर्स्ट तुम्ही व्यापारी बँकेकडे जाऊ शकता. दुसरा, तुमचं उत्पन्न जर जास्त असेल तर व्यापारी बँका. अल्प उत्पन्न गटातील असाल तर तुम्हाला मदत करायला कोण येईल? सहकारी बँका. कमर्शियल बँक्स आणि कोऑपरेटिव्ह बँक्स दोन्ही मधला फरक, हे कमर्शियल, हे कोऑपरेटिव्ह. आणि रिझर्व्ह बँक तर शिखर बँक आहे. मॅडमनं परवाच रुद्राणी मॅडमनं OCM चा व्हिडिओ घेतला होता, व्यवसाय सेवा नावाच्या चॅप्टर मध्ये त्यांनी रिझर्व्ह बँकेबद्दल पूर्ण डिस्कशन सांगितलं होतं. ओके. अँड त्याच्यानंतर आता येतात हे दोन, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय संस्था. पॉप्युलर सर्वात जास्त फेमस जे आहेत व्यापारी बँका, 65% लोक मदत करतात. त्याच्यानंतर 35% मध्ये येतात, कुठं ना कुठं 30% मध्ये येत असतात सहकारी बँका, ऑल ओव्हर द इंडियाचं पॉप्युलेशन कन्सिडर केलं तर. आणि मग राहिलेले जे 5-10% आहेत त्यांना हे तीन संस्था मदत कर, हे दोन संस्था मदत करतात, वित्तीय विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह. स्टेप बाय स्टेप याच्याबद्दल डिस्कशन करूयात. सर्वात पहिले चेक करा, वित्तीय विकास विकास वित्तीय संस्था, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. व्यवस्थित समजून घ्या की हे काय काम करतात, कोणाला कर्ज देतात, काय नाही. ते सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य व्यापारी जे असतील किंवा कोणतेही तुमच्या आमच्यासारखे व्यक्ती असतात, यांना जर पैशाची गरज पाहिजे असेल तर नाणे बाजारात त्यांना पैसे कोण देतं? नंबर फर्स्ट, सर तो जर व्यक्ती दीर्घ उत्पन्न गटातील किंवा जास्त उत्पन्न गटातील असेल तर व्यापारी बँक देतात. सर तू जर व्यक्ती
अल्प किंवा मध्यम उत्पन्न गटातील असेल तर त्याला सहकारी बँक देतात. मग आता हे जे वित्तीय विकास संस्था आहेत, डेव्हलपमेंट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, सर हे कोणाला पैसे देतात? व्यवस्थित चेक करा. काय सांगण्यात आलेलं आहे? विकास वित्तीय संस्था अशा संस्था असतात ज्या मध्यम आणि दीर्घ मुदतीची आर्थिक मुदत पुरवितात. बघा, हे असे संस्था आहेत की जे तुम्हाला मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे, आता मध्यम म्हणजे कन्सिडर करा 2 ते 3 वर्ष, दीर्घ मुदतीचे म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर तुम्हाला पैसे पाहिजे असेल तर ते आर्थिक मदत कोण पुरवते? DFI. सर कालावधी तर समजलं, बट कोणाला पैसे देतात व्यवस्थित समजून घ्या. सर्वात पहिला, जर तुमचा एखादा एक उद्योग असेल, जर कृषी आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास मदत करत असाल, जर तुमचा जो व्यवसाय आहे कृषी संबंधित असेल आणि इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास मदत करत असतील तर भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI 1948 मध्ये स्थापन झालेली पहिली विकास वित्तीय संस्था आहे, विकसित वित्तीय संस्था आहे. बघा, साधा सिंपल आहे. जर तुमचं उद्योग असेल, जर तुमचं कृषी किंवा इतर प्रमुख क्षेत्रांच्या विकासास मदत करणारा कोणता ना कोणता एक बिझनेस असेल अँड तुम्हाला कालावधी चेक करा, मध्यम कालावधीसाठी आणि दीर्घ कालावधीसाठी जर पैसे पाहिजे असतील तर तुम्हाला मदत कोण करत असते? आर्थिक मदत विकास वित्तीय संस्था DFI करत असतात. आणि ह्यांची जी स्थापना आहे कशामार्फत झालेली आहे? भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI 1948 मध्ये स्थापन झालेली पहिली वित्तीय विकसित वित्तीय संस्था आहे. म्हणजे याच्या अगोदर जर तुम्ही म्हणालात की सर कोणती एखादी एक संस्था आहे जी अशी मदत करते, त्यांचं नाव सांगा, तर इथे त्यांनी नाव सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IFCI 1948 मध्ये स्थापन झालेली पहिली विकसित वित्तीय संस्था आहे. बघा, आजच्या क्लासमध्ये आपण 3 गोष्टी डिस्कस करणार होता. सर्वात पहिला पहिलं टॉपिक कोऑपरेटिव्ह बँक, सहकारी बँक ऑलरेडी डिस्कस केला आपण. सहकारी बँक अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना मदत करते. ओके, त्याच्यानंतर आपण डिस्कस केला वित्तीय विकास संस्था DFI हे मध्यम व दीर्घ मुदतीचे कर्ज देत असतात. कशाला? उद्योग असेल, शेती संबंधित जर व्यवहार असेल तर. नाबार्ड पण एक संस्था आहे जे की आपण 11वीला डिस्कस केला होता. नाबार्ड पण कृषी क्षेत्रातील ग्रामीण वित्त पुरवठा करणारी, ग्रामीण भागात पत पुरवठा करणारी एक संस्था आहे, बट त्याचा उल्लेख इथं दिलेला नाहीये. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय सवलत व वित्तीय ग्रह, DFHI. आता हा DFHI हा टॉपिक डिस्कस करण्याच्या अगोदर आपण एक वेळेस थोडस चेक करूयात ह्याच्यावर काही इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे. इथं 3 गोष्टी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत. ह्या तिन्हीचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे. बाकी काही इग्नोर करा, बाकी पार्ट तेवढं काही इम्पॉर्टंट नाहीये. तुम्हाला सहकारी बँक लिहा म्हणलं एवढंच लिहायचं. त्याच्यानंतर विकास वित्तीय संस्था बद्दल लिहा म्हणलं तर एवढंच लिहायचं. ओके, राहिलेला जो पार्ट आहे तो जस्ट इग्नोर करायचा. भारतीय सवलत व वित्तीय ग्रह मध्ये सुद्धा एवढंच अभ्यास करायचा. ह्याचा वरचा जो पार्ट आहे जस्ट तो इन्फॉर्मेशनच्या पर्स्पेक्टिव्हने देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये काय काय महत्वाचे शब्द आहेत मी ते तुम्हाला सांगेन. सर्वात पहिले 2 शब्द आहे उदारीकरण आणि जागतिकीकरण. ग्लोबलायझेशन हा शब्द तुम्ही ऐकला असाल. ग्लोबलायझेशन थोडक्यात सांगतो, बाहेर देशातील कंपन्या भारतात येऊन त्यांच्या वस्तूची विक्री करणे. टेस्ला US बेस्ड कंपनी आहे, भारतातून वस्तू विकायला सलग चालून घेऊ. कशाचं एक्झाम्पल आहे? ग्लोबलायझेशनचं. ऍपल बाहेर देशातली कंपनी आहे, भारतातून वस्तू विकायला चालून घेऊ. कशाचं उदाहरण आहे? जागतिकीकरण. सर उदारीकरण म्हणजेच काय? बाहेर देशातील मोठे मोठे उद्योग संस्था, बाहेर देशातील बँका भारतात येऊन भारतातील व्यवसायामध्ये पैसे गुंतवणे, त्याला उदारीकरण म्हणतात. उदाहरणार्थ पेटीएम नावाची कंपनी भारतीय आहे, विजय शेखर शर्मा त्याचे फाउंडर अँड ओनर आहेत. परवाच कपिल शर्माच्या शो मध्ये ते आले होते. ओके, सो त्या पेटीएम मध्ये चायनीज कंपनी अलीपे किंवा अलीबाबा.com या कंपनीनं पेटीएम मध्ये पैसे गुंतवलेले आहेत. क्लिअर व्हायले? कशाचं एक्झाम्पल आहे?
उदारीकरणाचे एक्झाम्पल आहे. राईट. आधी इथे काय सांगण्यात आलेलं आहे, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आगमनाने विकास वित्त सांघिक कॉर्पोरेट क्षेत्राच्या वित्तीय गरजा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि हे सगळे लोक भारतात आल्यामुळं यांना कुठं ना कुठं व्यवसायामध्ये स्कोप दिसला, कुठं ना कुठं त्यांच्या लोकांचे पैसे आपल्या भारतात आल्यामुळं भारतातील व्यावसायिकांना एक्सपॅन्शनची सुविधा मिळाली, त्याच्यामुळं त्यांच्या वित्तीय गरजा वाढल्या. पहिले रिझन. दुसरं काय सांगण्यात आलेलं आहे, त्याशिवाय अनेक परदेशी कंपन्यांनी भारतीय कंपन्यांशी करार केला. आत्ताच सांगितलं होतं मी, चायनीज कंपनी Alibaba.com न भारतीय पेटीएम कंपनी सोबत करार करून कितीतरी हजार करोड रुपये इंडियाच्या त्या कंपनीमध्ये पेटीएम मध्ये गुंतवलेले आहेत. विकास वित्तीय संस्थांनी त्यांच्या कार्यात विविधता आणलेली आहे. व्यापारी बँकिंग, ग्राहक वित्त, दलाली, साहस भांडवल ज्याला व्हेंचर कॅपिटल असे म्हणतात, पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य इत्यादी विविध प्रकारची नवीन उत्पादन व सेवा देण्यासाठी त्यांनी सहयोगी संस्था स्थापन केल्या आहेत. आता नीट लक्षात घ्या काय काय सांगण्यात आलेले आहेत. ह्या सर्व भारतामध्ये जे नवनवीन स्टार्टअप्स येत आहेत. आता उदाहरणार्थ जर सांगायचं असेल, मागच्या 10 वर्ष ते 15 वर्षामध्ये इंडियामध्ये एकदम भारताच्या मार्केटमध्ये एकदम पिकअप किंवा ग्रास्प लेवलला पकडलेले कंपनी सर्वात पहिला पेटीएम. 2015 पर्यंत पेटीएमचं अस्तित्व काही नव्हतं. 2015च्या नंतर पेटीएम किती फेमस झाली नोटबंदी नंतर. फोन पे त्याचंच एक्झाम्पल आहे. इंडियन बेस्ड कंपनीज आहेत. झोमॅटो 2010-11 मध्ये स्थापन झालेली कंपनी आहे, बट मागच्या 15 वर्षामध्ये आज त्याचं कॅपिटल टाटा मोटर्स पेक्षाही जास्त आहे. राईट. हे सगळ्या कंपन्या का फेमस झाल्या, या सगळ्या कंपन्यांजवळ का पैसे आले, कुठून पैसे आले, त्याचं रिझन कुठं ना कुठं इथं सांगण्यात आलेलं आहे. सर्वात पहिला इथं चेक करा काय सांगण्यात आलेलं आहे, व्यापारी बँकिंग. सर्वात पहिले ह्यांना पैसे मिळाले व्यापारी बँकिंग मुळे. त्याच्यानंतर ग्राहक वित्त, कस्टमरचे पैसे त्यांच्याजवळ प्राप्त झाले. त्याच्यानंतर दलाली, ब्रोकिंग थ्रू. त्याच्यानंतर व्हेंचर कॅपिटलिस्ट हा शब्द किंवा अँकर इन्व्हेस्टर हा शब्द तुम्ही ह्याच्या अगोदर ऐकला असेल. व्हेंचर कॅपिटलिस्ट म्हणजेच काय की एखादा एक स्टार्टअपचा आयडिया तुमच्या माइंड मध्ये आहे, राईट, अँड तुम्हाला कोणी ना कोणीतरी असा एक व्यक्ती पाहिजे जे तुमच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवेल, त्याला व्हेंचर कॅपिटलिस्ट असं म्हणत असतात. ऑल राईट. आणि सुरुवातीलाच तुमचं बिझनेस आयडिया जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगता आणि तो जर व्यक्ती तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायला तयार झाला, माहित नाही की बाबा तुमचा बिझनेस फ्लॉप जाईल का तुमचा बिझनेस पुढे जाऊन हिट जाईल, तरी सुद्धा तो तुमच्या व्यवसायात पैसे गुंतवायला, त्याला अँकर इन्व्हेस्टर असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही शार्क टँक इंडिया बघता, त्या शार्क टँक इंडियामध्ये जेवढेही लोक त्यांचं स्टार्टअप बिझनेसचा आयडिया घेऊन त्या तिथे येत असतात, राईट, आणि नवनवीन एंटरप्रेन्योर म्हणून त्या शार्क्सला पैसे मागत असतात. मग शार्क्स जे असतात ते त्याला जर एखादं बिझनेस इंटरेस्टेड वाटलं, ते पैसे गुंतवत असतात. मग हे जे शार्क्स असतात, हे जे अमन गुप्ता असेल किंवा अश्नीर ग्रोवर असेल किंवा हे सगळे जे शार्क म्हणून बसलेले व्यक्ती असतात, हे सगळे लोक व्हेंचर कॅपिटलिस्ट असतात किंवा अँकर इन्व्हेस्टरची भूमिका बजावत असतात. त्याच्यानंतर पायाभूत वित्तीय पुरवठा, ई वाणिज्य इत्यादी सारख्या विविध प्रकारची नवीन उत्पादने व सेवा देण्यासाठी त्यांना सहयोगी संस्था स्थापन केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्याच रिझन्स मुळे कुठं ना कुठं या सर्व कंपन्यांजवळ पैसा आलेला आहे. त्यातल्या त्यात ई वाणिज्य म्हणजे ऑनलाईन बिझनेस मुळे तर कितीतरी बिझनेसचं रातोरात एकदम कायापालट झालेला आहे. उदाहरणार्थ कोचिंग इंडस्ट्रीज बघा, लॉकडाऊन पर्यंत मॅक्सिमम कोचिंग सेंटर जे आहेत ते फक्त ऑनलाईन मध्येच ऑफलाईन मध्येच बिझनेस करत होते. खूप क्वचितच 100 पैकी 5 ते 10 असेच क्लासेस होते जे ऑनलाईन ऍप्लिकेशन वर येऊन त्यांचे क्लासेस कोर्सेस सेल करत होते. बट कट टू दिस, आज 2025-26 चालू आहे, तुम्हाला 95% ऑफ इंडिया मधले मोठे मोठे क्लासेस जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन गेलेले दिसतील. 5 ते 10% क्लासेस जे आहेत ते आता स्टील ऑफलाईन मध्ये स्ट्रगल करत आहेत. त्याचं रिझन हाच आहे. ओके, सॉरी फॉर दॅट, आय डोंट नो. हा, डन.
चलो हे एवढ्याच गोष्टी इथे सांगण्यात आलेल्या आहेत आणि एक ICICI बँकेचं एक्झाम्पल देण्यात आलेलं आहे. हे ओन लेवल वाचून क्लिअर करा कारण हा पार्ट तेवढं इम्पॉर्टंट नाही. लास्ट आणि सर्वात शेवटचा पॉइंट आहे भारतीय सवलत व वित्तीय ग्रह DFHI. आता बघा DFHI इंडियामध्ये दर 15-20 वर्षाला प्रत्येक सेक्टरमध्ये आमूलाग्र बदल होत असतात. आजपासून जर 20 वर्षाखाली बघायला गेलं तर जमाना होता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड स्वाईपचा, जिथं अगोदर तुम्हाला बँकेतून पैसे भरण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी एक एक दोन दोन घंटे लाईन मध्ये लागत राहावं लागायचं. त्याच्यावर उपाय म्हणून डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आलं, मोस्ट प्रॉब्ली एटीएम कार्ड डेबिट स्वरूपात. मग तुम्हाला कुठेही पेट्रोल पंपवर जा, कार्ड स्वाईप करा, पैसे गेले. एटीएम मधून कॅश इन्सर्ट करा, पिन टाका, तुमच्या अकाउंट मधून पैसे बाहेर. आज 2025-26 चालू आहे. आज एटीएम कार्डचा वापर क्वचितच लोक करत आहेत. सगळीकडे युपीआय ट्रान्झॅक्शन इंडियामध्ये लागू झालेलं आहे, बरोबर. एकेकाळी जे फेमस झालेले एटीएम कार्ड जे आहेत ते कुठं ना कुठं आता हळू कालबाह्य होत आहेत. सगळीकडे युपीआय ट्रान्झॅक्शन ऑनलाईन व्यवहार होत आहेत. कदाचित आजपासून 20 वर्षानंतर काहीतरी वेगळी टेक्नॉलॉजी येईल, म्हणजे इंडियामध्ये दर 10 ते 15 वर्षाला प्रत्येक सेक्टरमध्ये बदल करावे लागतात. आणि हे बदल रातोरात होतात का? नाही. समित्या स्थापन होतात, बैठका होतात, अनेक मीटिंग्स होतात, मग त्याच्यानंतर कुठं ना कुठं रिझल्ट दिसायला चालू होतात. आता झालंय काय, 1991 मध्ये 91-92 मध्ये मेन इंडियामध्ये जे ग्लोबलायझेशन झालं, बाहेरच्या कंपन्यांना भारतात येण्याचं जे आमंत्रण मिळालं, त्याच्या मागे मुख्य हात होता डॉक्टर मनमोहन सिंग यांचा. आणि मग जेव्हा नीट लक्षात घ्या मी काय सांगायलो, व्यवस्थित फोकस करा. प्रत्येक गोष्ट एक्झाम मध्ये मार्क मिळवण्यासाठी नसते, काही काही गोष्टी तुमच्या नॉलेज पर्पज साठी असतात. डॉक्टर मनमोहन सिंग ज्यावेळेस मे बी त्यावेळेस अर्थमंत्री वगैरे होते, आय डोंट नो, बट ग्लोबलायझेशन लिबरलायझेशन म्हणजे उदारीकरण जागतिकीकरणामध्ये प्रमुख हात त्या समितीचा होता डॉक्टर मनमोहन सिंगचा, आय गेस. ओके. अँड त्याच्यानंतर जेव्हा सर्व कंपनीज भारतात यायला लागल्या, भारतामध्ये येऊन व्यवसाय करायला लागल्या, प्रत्येक व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन वाढले, उद्योगामध्ये हालचाली वाढल्या. जेवढे उद्योगामध्ये हालचाली वाढतील तेवढं बँकावर जोर पडेल. का? कारण नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन जास्त असतात. आता तुमचं जर फोन पे गुगल पे वापरत नाही, बँकिंग ट्रान्झॅक्शन तुम्ही करतच नाही, बट फोन पे गुगल पे आल्यापासून एखाद्या छोट्या किराणा दुकानात जरी चिप्स पॅकेट घ्यायला गेलात तर लगेच तुम्ही ऑनलाईन युपीआय ना स्कॅन करता, ट्रान्झॅक्शन झालं. नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन वाढल्या. सगळ्या ट्रान्झॅक्शन ट्रॅक करण्यासाठी बँकांना कुठं जास्तीत जास्त हार्डवर्क करावं लागत असायचं. आणि मग आता ह्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टीवर देखरेख करण्यासाठी, कारण कसं आहे की अचानकपणे उद्योगांमध्ये हालचाली झाले की मग पैशाची गरज भासते. पैशाची गरज पडली की लोक बँकांकडे जातात आणि मग प्रत्येक मोठ्या स्तरापासून शेवटच्या स्तरापर्यंत लोकांना पतपुरवठा करणे आणि पतपुरवठा केल्यानंतर त्याची वसुली करणे हे काम बँकांना करावं लागतं. आणि कधी कधी हे करत असताना अडचणी येतात आणि मग ह्या अडचणीवर मात करण्यासाठी भारतामध्ये अगोदर समित्या स्थापन करायच्या, जसं की इथे एका समितीचं नाव आलेलं आहे वाघूळ समिती. ही 88 ची आहे. त्याच्यानंतर 1991 आणि 1998 मध्ये नरसिंहम समिती, नरसिंहम समिती अनेक ठिकाणी आहे. बीकॉम ला जरी थेरीचा अभ्यास करायला गेलात, नरसिंहम समिती आहे. 12वीलाच तुमच्या पुस्तकामध्ये कुठे दिलेली नाही, बट नरसिंहम समिती खूप महत्वाची आहे. आता हे समित्या काय करतात, निर्णय घेतात की बाबा इथून पुढे काय करायचं. 1991 मध्ये सुद्धा नरसिंहम समिती स्थापन करण्यात आली. बँकेसंबंधी लोन द्यायचं का नाही, बँकिंग व्यवसायामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असेल तर त्याच्यावर कसं प्रतिबंध घालायचं, एखाद्या बँकांवर अनेक भ्रष्ट कामकाज होत असेल तर त्याच्यावर कसं आळा घालायचा, हे सर्व गोष्टीबद्दल डिस्कशन जे आहे नरसिंहम समितीमध्ये करण्यात गेल्या, म्हणजे विचार करत असत. त्याचबरोबर वाघूळ समितीमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या सर्व भारतीय सवलत व वित्तीय ग्रहामध्ये कशा पद्धतीने कामकाज केलं गेलं पाहिजे याचा विचार ह्या वाघूळ समितीमध्ये केला गेला. म्हणजे हा तो टाइम आहे ज्या वेळेस इंडियामध्ये उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर हालचाली होत होते, उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल वगैरे होत होते. आणि असं होत असताना त्याच्यावर देखरेख ठेवणं महत्वाचं आहे. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. वाघूळ समितीच्या शिफारशीच्या आधारे 1988 मध्ये नाणे बाजार
संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्तीय ग्रहाची स्थापना करण्यात आली. नाणे बाजार संस्था म्हणून भारतीय सवलत व वित्त ग्रहाची स्थापना करण्यात आली. आता हे भारतीय सवलत अँड वित्त ग्रहाची स्थापना करण्यात आली, बट रिझन काय होता यांच्या स्थापनेमागे? वागुळ समितीने शिफारस केली किंवा वागुळ समितीमध्ये वागुळ नावाचे जे मेन व्यक्ती असतात, जसं नरसिंह समिती म्हणजे नरसिंह नावाचे मुख्य कोणी ना कोणी त्याच्यामध्ये अधिकारी आहेत, तसंच वागुळ समितीमध्ये वागुळ यांच्या समितीच्या शिफारसीनुसार 1988 मध्ये भारतीय सवलत व वित्त ग्रहाची स्थापना करण्यात आली. आता यांच्या स्थापनेमागील मुख्य हेतू काय होता व्यवस्थित लक्षात घ्या. यामध्ये नाणे बाजार साधनांना तरलता प्रदान करण्यासाठी तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेचा विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. तरलता, तरलता म्हणजेच काय की इनडायरेक्टली तरलता म्हणजेच पैसे खेळत राहणं. असं होणार नाही की संस्था स्थापन केली, संस्थेने उधारी वाटून टाकलं, संपलं, उधारी वसूलच होत नाही, असं नाही. संस्थेमध्ये पैसे गेले पाहिजे, संस्थेमध्ये पैसे आले पाहिजे, याला तरलता म्हणतात. तर नाणे बाजारमध्ये तरलता प्रदान करणे तसेच अशा साधनांसाठी सक्रिय दुय्यम बाजारपेठेचा विकासास मदत करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि वित्तीय संस्थांची संयुक्तपणे मालकी आहे. आता याचे मेन जर सांगायचं असेल, या भारतीय सवलत वित्तीय ग्रहाचं एक्झाम्पल जर तुम्हाला लिहायचं असेल बोर्ड परीक्षेत, हेडिंग टाकायची भारतीय सवलत व वित्तीय ग्रह. सर्वात पहिले लिहायचं वागुळ समितीच्या शिफारसीनुसार भारतीय सवलत व वित्तीय ग्रहाची स्थापना करण्यात आली आणि या समितीच्या स्थापनेमागील किंवा त्यांच्या शिफारसीनुसार या संस्थांच्या स्थापनेमागील मुख्य हेतू होता भारतीय नाणे बाजारातील साधनांमध्ये तरलता आणणे. दॅट्स इट. बाकी दुसरं तिसरं काहीच लिहायचं नाही. आता शॉर्ट मध्ये सांगतो, नीट लक्षात घ्या. सर्वात पहिला, सहकारी बँका अल्प व मध्यम उत्पन्न गटातील लोकांच्या आर्थिक गरजा भागविणे, याच्यासाठी सहकारी बँकेची स्थापना करण्यात आली. पहिलं. त्याच्यानंतर रचना जर लिहिला तर एकदम चांगलं. राज्यस्तरीयवर मदत करायचं असेल राज्य पातळीवर तर राज्य सहकारी बँक, जिल्हा पातळीवर मदत करायचं असेल जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्रामीण व नागरी बँक आणि स्थानिक पातळीवर मदत करायचं असेल तर प्राथमिक सहकारी बँक. हे झालं सहकारी बँकेचं. दॅट्स इट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण डिस्कस केला विकास वित्तीय संस्था DFI. याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या, मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जाची उपलब्धता करण्यासाठी त्याचबरोबर उद्योग व शेती संबंधित व्यापाऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी DFI ची स्थापना करण्यात आली. एक्झाम्पल मध्ये लिहून टाकायचं इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1948. इथपर्यंत क्लिअर? डन. त्याच्यानंतर नेक्स्ट लिहायचं भारतीय सवलत व वित्तीय ग्रह DFHI. DFHI ची स्थापना करण्यात आली वागुळ समितीच्या शिफारसीनुसार. DFHI म्हणजे भारतीय सवलत व वित्तीय ग्रहाची स्थापना करण्यात आली. यांच्या स्थापनेमागील मुख्य हेतू होता भारतीय नाणे बाजारात तरलता प्रदान करणे. दॅट्स इट. बाकी दुसरं तिसरं काहीच लिहायचं नाही. याच्या नंतरच्या क्लासमध्ये आपण प्रॉपर डिस्कशन करणार आहोत भारतीय नाणे बाजारातील असंघटित क्षेत्र. आता संघटित क्षेत्र म्हणजेच काय की हे जे 5 क्षेत्र आपण डिस्कस केला आतापर्यंत, रिझर्व्ह बँक, व्यापारी बँक, सहकारी बँक, वित्तीय विकास संस्था, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय ग्रह, यामध्ये कुठं ना कुठं सरकारचा हस्तक्षेप होता, यामध्ये कुठं ना कुठं शासनाचा देखरेख वगैरे होता, त्यामुळे याला संघटित म्हणलेलं आहे. असंघटित म्हणजेच त्याच्यावर कोणाचंही प्रॉपर नियंत्रण नसतं. ओके, हे पुढच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात. आपल्या युट्यूब चॅनलवर इकॉनॉमिक्सच्या पहिल्या चॅप्टर पासून शेवटच्या चॅप्टर पर्यंत खूप सारे व्हिडिओज, शॉर्ट व्हिडिओज टाकलेले आहेत. इफ इन केस तुमचा इकॉनॉमिक्स अभ्यास झाला नसेल तर पहा आणि ह्याचे नोट्स एक्झाम मध्ये कसं लिहायचं काय नाही ह्याच्यासाठी बिग बुल बॅच जॉईन करावं लागेल. बिग बुल बॅच मध्ये प्रॉपर पद्धतीने नोट्स सहित सर्व गोष्टी असतात. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली
आहे. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडता युट्यूब चॅनल DATV अकॅडमी. चला बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.